नमस्कार, माझे नाव लीलाधर चौधरी. नमस्कार, माझं नाव पवन पाटील, मी कल्याणवरून आले. नमस्कार, माझं नाव मिलिंद पाटील आहे, मी वाशी नवी मुंबई इथे राहतो. हाय फ्रेंड्स, मेरा नाम प्रेमचंद राठौर है, मैं नई मुंबई पनवेल में रहता हूँ. ऍक्च्युली येताना हा प्रोग्राम कसा असेल असं याबद्दल भरपूर उत्सुकता होती, पण इथे जे शिकलो ते म्हणजे बिझनेसमध्ये नक्की ब्लॉक कुठं असतो, आपण चांगले प्रॉडक्ट्स असून सुद्धा का पुढे जाऊ शकत नाही. तर त्या काही गोष्टी ज्या सरांनी सांगितल्या त्या मला खूप आवडल्या आणि मला 100% गॅरंटी आहे की मी आज जे शिकलो त्याच्या साहाय्याने मी माझा बिझनेस 100% वाढवू शकेल. एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपल्याला आपल्या माइंड बद्दल आणि काही आम्ही ऍक्टिव्हिटीज केल्या, त्या ऍक्टिव्हिटीज पण खूप छान होत्या. आम्ही मेडिटेशन केलं इथे आल्यानंतर, पूर्ण दिवसभराचा सेमिनार आहे, पण असं अजिबात वाटलेलं नाही की आम्ही काही घेऊन नाही जातो. खूप काही नॉलेज मिळते, शेअरिंग होतं ते बऱ्याचशा गोष्टी आमच्या एकमेकांसोबत. क्लिअर स्ट्रॅटर्जी आम्ही स्वतः आमच्या बिझनेसवरती लिहून आम्हाला कळते की आमच्या बिझनेसमध्ये काय गोष्टी असायला हव्यात, काय नसायला, आम्ही कुठे एक्झॅक्टली चुकतोय आणि आम्ही काय त्याच्यातून इम्प्लीमेंट करू शकतो हे आम्हाला या सेमिनार मधून कळलं. 1 महीने पहले सर का मैंने ऐड देखा था और मैंने बहुत सारे सर का वीडियो देखा, मुझे बहुत सारा इंप्रेशन मिला और तुरंत मैंने टिकट बुक किया. आज के डेट में बहुत सारा मुझे सीखने को मिला माइंड पावर के ऊपर, और हमारा बिजनेस बिल्ड कैसे आगे करना, टीम कैसे बिल्ड करना, और स्पिरिचुअल हमारे जो कैसे वर्क करता है, माइंड पावर कैसे वर्क करता है, उसके ऊपर सीखने को मिला. रिलेशनशिप कैसे रखने का, और बहुत सारा आज मुझे ये क्लियरिटी हो गया कि हमारा बिजनेस कैसे आगे बिल्ड करना है. आज मी सरांचा, देवीदास नाईकरे सरांचा सेमिनार अटेंड केला. या सेमिनार मधून मला एक गोष्ट समजली, बिझनेस करताना आपण जे पण चुका करत असतो की ज्याने आपला बिझनेस ग्रोथ होत नाही किंवा आपण कुठल्या गोष्टीमध्ये लॉस जात असतो, त्या लॉस जाण्याची आणि बिझनेस ग्रोथ न होण्याची कारणं काय आहेत, की आपले जे पण वर्कर आहेत जे कधी सोडून जातात, आपल्याकडे टिकत नाही बरोबर, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे, त्या आपले वर्कर लोक जे आहेत ऑलरेडी जे आपल्याकडे काम करतात त्यांना अजून कसा ट्रेन करून त्यांच्याकडून अजून कसा प्रॉफिट काढून घ्यायचा, ते आज मला देवीदास सरांनी त्यांच्या माध्यमातून एकदम प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे. आज जे पण मी शिकलो ना आजच्या माझ्या सेमिनार मधून, त्याच्यातून मला एक गोष्ट समजली की आपण जे नॉर्मल बिझनेस करत असतो त्याच्यात आपण जे पण काही चुका करत असतो त्याच्यात आपण कुठे कमी पडतोय, कुठे आपण अपडेट व्हायला पाहिजे, जो आपला सोशल मीडियाचा कसा यूज करायला पाहिजे, की जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी बिझनेसमध्ये चाललेली आहे, आपण काही ओल्ड गोष्टींवर डिपेंड असतो, ते लेटेस्ट गोष्टी कशा आहेत त्यांचा वापर करून कसा बिझनेस ग्रोथ करायला पाहिजे, आपल्या वर्कर लोकांना कसं हँडल करायला पाहिजे, क्लायंट्स लोकांना कसं हँडल करायला पाहिजे, जे आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या आपण वापरत नाही, आपण प्रत्येक गोष्टीवर डिपेंड असतो. एक मोठी टीम कशी तयार करायला पाहिजे, त्या टीम मधून आपला बिझनेस कसा ग्रोथ करता येईल, कसा एक्सपेंड करता येईल, आपला जो टर्नओव्हर आहे, जो समजा आपला टर्नओव्हर 10 लाखाचा आहे तो 1 करोड पर्यंत कसा न्यायला पाहिजे, 1 करोड पर्यंत नेल्यानंतर 10 करोड पर्यंत कसा न्यायला पाहिजे, या भरपूर साऱ्या गोष्टी आज मला देवीदास सरांकडून शिकायला भेटल्या. थँक्यू फॉर सर अँड देवीदास सर ग्रुप. थँक्यू देवीदास ग्रुप. थँक्यू. इट वॉज व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. धन्यवाद. थँक्यू देवीदास ग्रुपचे खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर.